आणि पहा मंडळी पुढे जो कांड्यावरती पिवळा बैल आहे का त्या बैलाची रील शिक्रापूरवरून निघल्यापासून घाटापर्यंत संपूर्ण रील या ठिकाणी काढली जाते बघा, नोंद घ्या. कसं आहे मित्रांनो, हिंद केसरी ताफा एका रेषेत अगदी तशीच रेषेतच भिडवली बरं का आज पण. तर नमस्कार मित्रांनो, 10-12 दिवसापूर्वी घाट करून वरुण राजाचं आगमन झालं. ह्या शेठ लोकांना आरामासाठी पावसाचं कारण मोठं ठरलं. चारंगबाबा यात्रा उत्सवानिमित्त कवठे हिलाळमळा गावात यात्रा भरवली गेली. हे ऐकताच संघटनेने ताबडतोब घाटाकडे धाव घेऊन वेदांतने गाडी धक्क्याला लावली. संघटना बैल भरायला सज्ज झाली आणि आशिष खेडकरने लगेच बैल पुजून घेतली. धक्क्याला लावलेली गाडी पाहताच मोन्याने घाटात जायचा हट्ट धरला. त्याचा हट्ट पुरवण्यासाठी मोन्याला गाडीत भरला तर त्याच्या मागे लागून पक्षासुद्धा गाडीत चढला. भरपूर आरामानंतर घाटात जायला तर मज्जाच वेगळी असते. रील स्टार असलो तरी घाटातल्या कामाला मात्र कधी सुट्टी नसते. बैलांनी भरलेली पिकअप जेव्हा घरीच बंद पडते तेव्हा ह्या ट्रॅक्टर नावाच्या वाहनाची खूप गरज भासते. बैल भरून आम्ही हिलाळमळा घाटाकडे रवाना झालो. समोर गाडीवर मोन्या पक्षाचा फोटो पाहून थक्क झालो. घाटात पोहोचताच बैल खाली उतरवली. शेजारचा परिसर पाहून जास्त गर्दीची अनुभूती झाली. टोकन नंबर येताच आम्ही बैल सोडली. मित्रांनो, आपला हिंद केसरी ताफा कसा वाटतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बारी पुकारली आणि जयसिंग शेठची जुपणी झाली. बारी झाली, सर्वांनी आनंद साजरा केला आणि पक्षाबाईंचा चाहता वर्ग पक्षाला भेटायला आला. मित्रांनो, घाटात गेल्यापासून 4 तास लाईनला गाडा होता. संध्याकाळी 6 वाजता बैल झोपली आणि 1 नंबरची बारी केली. सर्वसामान्य गाड्या मालकाचा विचार करून यात्रा कमिटीने फायनल मात्र कॅन्सल केली. मित्रांनो, आम्हाला घरी पोचायला उशीर खूप झाला. अंधारातच बैल खाली उतरवली. 5 तास ताटकळून सुद्धा 4ही पकड्यांनी एक पारदर्शक बारी केली. दोन्ही खांदी बारी भिडवतोस, दावणीचा आहेस तू बादशाह निकालाचा. पक्षाबाईंसोबत स्वतःची ओळख वाढवलीस वागा. चर्चेत आलाय बघा मोन्या खेडकराचा. धन्यवाद.